रिक्षा चालकांना जुजबी मराठी यावं याच्याबद्दल आमचंही दुमत नाही आहे. ते आलं पाहिजे. महाराष्ट्रात काम करत असताना आपल्याला व्यावहारिक ज्ञान असणं गरजेचं आहे. नाही, चर्चा फार चांगल्या पद्धतीने झाली, सकारात्मक चर्चा झाली. जे त्यांचं एक पत्रक होतं ज्याच्यामध्ये म्हणाले होते की 1 मे पासून ज्यांना लिहिता वाचता येणार नाही मराठी त्यांचे परमिट रद्द केले जातील, तर तो निर्णय अद्याप तरी स्थगित केला गेलेला आहे. मराठी रिक्षा चालकांना जुजबी मराठी यावं याच्याबद्दल आमचंही दुमत नाही आहे. ते आलं पाहिजे. महाराष्ट्रात काम करत असताना आपल्याला व्यावहारिक ज्ञान असणं गरजेचं आहे. परंतु अशा पद्धतीने लिहिणं आणि वाचण्याची सक्ती केल्यानंतर त्यांचा कुठेही उपजीविकेवर गदा येऊ नये हे आमचं भूमिका होती आणि त्याच पद्धतीने निर्णय घेतला गेलेला आहे. एक करिक्युलम तयार करण्यात येईल, सर्वे करून परिवहन विभाग येईल आणि 15 ऑगस्ट नंतर त्याचं ट्रेनिंग आणि बाकीच्या सर्व गोष्टी सुरू होतील. तोपर्यंत ही कारवाई होणार नाही. नक्कीच त्यांनी दिलेला आहे वेळ. सर्वच युनियनने हे सांगितलेलं आहे की मराठीचा प्रसार आणि करण्यासाठी सर्वजण सहकार्य करतील. तर संपाचा इशारा नव्हताच, निदर्शनाचा होता, पण आता मंत्री महोदयांचं हे आल्यानंतर आज आमची 4 वाजता बैठक आहे, त्याच्यात पुढचे निर्णय घेतले जातील. आम्ही आमचं म्हणणं आज स्पष्टपणे मांडलेलं आहे की जर कोणीही बांगलादेशी किंवा रोहिंग्या असतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा ज्यांनी त्यांना डोमिसाइल सर्टिफिकेट दिले आहे, ही भूमिका आमची स्पष्ट आहे. मला माहिती नाही त्याच्याबद्दल, पण बहुतांश ज्यांना आज बोलवलं होतं ते प्रमुख युनियन्स होते आणि त्यांच्याबरोबर संवाद साधलेला आहे माननीय मंत्री महोदय. की मराठी अमराठीचा वाद नव्हता, काही चुकीच्या लोकांनी तो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे उपजीविकेचा प्रश्न आहे आणि उपजीविका चालली गेली पाहिजे आणि जे काही व्यावहारिक ज्ञान मराठीचा पाहिजे ते नक्कीच असलं पाहिजे आणि आम्ही परिवहन मंत्र्यांना आश्वासित केलेलं आहे की जे काही ते मराठीचं सिलेबस घेऊन येतील 15 ऑगस्ट नंतर त्याचा प्रसार आणि लोकांना ट्रेनिंग देण्याचं काम आमच्या संघटनेमार्फत केलं जाईल.